माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या प्रकारचा डिझाईन करायला शिकणार आहोत। तर यासाठी जे मोती घेतलेले आहेत ते 4 प्रकारचे आहेत आणि चारही 5 नंबरचे आहेत। लाल, हिरवा, पिवळा आणि पांढरा। तर सुरुवातीला आपले हे जे 3 रंग आहेत, जसे इथे तुम्ही पाहू शकता, इथे या 3 रंगांचं काम आहे। नंतर मग सगळ्यात शेवटी या रंगाचं काम आहे। आणि यासाठी लागणार जे साहित्य आहे ती कात्री, टुंगूस धागा आणि 7 नंबरची सुई। त्या सुईमध्ये मी दोरा ओवूनच घेतलेला आहे आणि या कोपऱ्यात इथे गाठ बांधायची आहे। आपली जी सुरुवात होणार आहे ती या 4 मोत्यांमधून इथून सुरुवात होणार आहे आपली। पहिले आपण हा चौकोन तयार करून घेऊ आणि त्यानंतर मग स्टेप बाय स्टेप जे आहे ते आपण पाहणार आहोत। तर सुरुवातीला पिवळे 4 मोती घेणार आहोत। सुरुवातीला 4 पिवळे मोती घेतले आणि या 4 मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर 3 पिवळे मोती घेणार आहोत। 3 पिवळे मोती घेतलेले आहेत आणि या मोत्यातूनच आपण दोरा, हा जो दोरा आपण काढलेला आहे तो इकडून असा आहे, तर आपण या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आणि परत आपण 3 पिवळे मोती घ्यायचे। 3 पिवळे मोती घेतले आणि आता दोरा इकडून असा काढलेला आहे, तर या मोत्यातून आपण दोरा ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो पिवळा मोती आहे या मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता परत आपण 3 पिवळे मोती घेणार आहोत। 3 पिवळे मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता सगळ्यात शेवटी या मोत्यातून दोरा काढला आणि इथे आपण 3 पिवळे मोती घेणार आहोत। 3 पिवळे मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या मोत्यातून दोरा पुढे काढून घ्यायचा आहे। आता आपण पहिले लाल मोती वापरणार आहे, मग हिरवे मोती वापरणार आहे। तर सुरुवातीला आता हे दोरा आपला 1 2 3 तिसऱ्या मोत्यातून काढलेला आहे, तर आता आपण 2 लाल मोती घेणार आहोत। 2 लाल मोती घेतलेले आहे। त्यानंतर या मोत्यातून पहिले दोरा इथून काढला होता आपण, आता दोरा आपण या मोत्यातून काढला आणि या पिवळ्या मोत्यातून आपण काढून घेतला आहे। त्यानंतर दोरा आपण या मोत्यातून काढून घेतला आणि त्यानंतर जसं दोरा इथून काढलेला आहे, हा जो लाल मोती आहे याच्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता इथे परत 3 लाल मोती घेणार आहोत। 3 लाल मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर आता इथे परत आपण 3 लाल मोती घेणार आहोत। आपला जो दोरा आहे इकडून असा निघाला आहे, तर याच मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो मोती आहे
या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा. या मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढायचा. त्यानंतर हा जो मोती आहे याच्यातूनही दोरा काढायचा आणि याच्यातूनही दोरा काढून घ्यायचा. आणि आता इथे परत आपण 2 लाल मोती घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा. याही मोत्यातून दोरा काढायचा आणि हा जो मोती आहे याच्यातूनही दोरा काढून घ्यायचा. आणि आता इथे परत आपण 3 लाल मोती घेणार आहोत. 3 लाल मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा. त्यानंतर हा जो लाल मोती आहे याच्यातून दोरा काढायचा आणि परत आपण 3 लाल मोती घेणार आहोत. 3 लाल मोती घेतलेले आहे. या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. आणि परत हा जो मोती आहे याच्यातून दोरा काढून घ्यायचा. आणि परत आता इथे 2 लाल मोती घ्यायचे. त्यानंतर हे जे या मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढून घेतला. त्यानंतर पुढच्या लाल मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि या पिवळ्या मोत्यातून सुद्धा दोरा काढायचा आहे. आता इथे 1 हिरवा मोती आणि 1 लाल मोती घ्यायचा आहे. 1 हिरवा मोती आणि 1 लाल मोती घेतला आहे. या मोत्यातून दोरा काढून घेतला आपण. या मोत्यातून दोरा काढला. या पिवळ्या मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर या पुढच्या पिवळ्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या पिवळ्या मोत्यातून आणि इथे आपण 2 हिरवे मोती घेणार आहोत. आणि या पिवळ्या मोत्यातून आणि याही पिवळ्या मोत्यातून आणि आता या हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढून घेतला. त्यानंतर परत 3 हिरवे मोती घेणार आहोत. 3 हिरवे मोती घेतलेले आहे. या मोत्यातून दोरा काढला आपण. याही मोत्यातून पुढच्या आणि याही मोत्यातून आणि आता आपण 2 हिरवे मोती घेणार आहोत. 2 हिरवे मोती घेतले. या मोत्यातून दोरा काढणार. याही मोत्यातून दोरा काढणार. त्यानंतर हा पुढचा जो आहे त्याच्यातूनही दोरा 2 लाल मोत्यातून दोरा काढायचा आहे. आणि आता इथे 2 लाल मोती घेणार आहोत. त्यानंतर या लाल मोत्यातून आणि या पुढच्या लाल मोत्यातून त्यातून दोरा काढला. हा पुढचा जो लाल मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढून घेतला आहे. आणि आता इथे आपण 3 लाल मोती घेणार आहोत. 3 लाल मोती घेतलेले आहे आणि या लाल मोत्यातून जिथून असा दोरा काढला होता आपण त्याच मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. आता इथे दोरा संपलेला आहे. तो दोरा आतमध्ये ओवून घेतो. एका व्हिडिओमध्ये मला डाऊट विचारला गेला आहे की दोरा कसा घ्यायचा आहे. पहिले तर आता हा दोरा आपल्याला आतमध्ये विणून घ्यायचा आहे. गाठ मारायची गरज नाही. व्यवस्थित जर विणून घेतलं तर तो दोरा निघणारही नाही आहे. आणि आता त्यानंतर आता दोरा कसा घ्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा इथपर्यंत ओवून घेतला. आता कट करून टाकायचा आणि आता आपण फ्रेश दोरा घेणार आहोत. आता नवीन दोरा घेतलेला आहे तो या मोत्यातून
या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून, आणि दोऱ्याला गाठ बांधून घेतली आहे. आणि या प्रकारे याला हा इथे पक्का बसतोच तो गाठ बांधल्यामुळे. आणि आता याच्यानंतर आपण पुढचं जे आहे ते कलाकृती सुरू करायची. तर 2 लाल मोती घेतले, त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा, त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढायचा, आणि हा पुढचा जो मोती आहे लाल त्याच्यातून दोरा काढून घ्यायचा. आणि हा जो हिरवा आहे, थोडक्यात काय आहे, या दोन्ही मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता एक हिरवा आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. त्यानंतर हे घेतलेले आहे लाल, हिरवा आणि लाल, आणि त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढायचा, आणि हा जो हिरवा मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढायचा. त्यानंतर हा जो हिरवा मोती आहे त्याच्यातून दोरा काढला, या हिरव्या मोत्यातून आणि पुढच्या हिरव्या मोत्यातून, असं आपण दोरा काढून घेतला आहे. आणि आता परत आपण 2 हिरवे मोती घेणार आहोत. 2 हिरवे मोती घेतले, या हिरव्या मोत्यातून आता दोरा ओढून घेतलेला आहे. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढणार आहोत. आता हा जो हिरवा मोती आहे याच्यातून आपण दोरा काढून घेतला आहे. या हिरव्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे. त्यानंतर आता इथे 3 हिरवे मोती घेणार आहोत. 3 हिरवे मोती घेतले, आणि या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर या मोत्यातून काढला दोरा, याही मोत्यातून दोरा काढला, आणि इथे आपण 2 हिरवे मोती घेणार आहोत. 2 हिरवे मोती घेतले, आणि या 2 हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढणार आहोत. या पहिल्या मोत्यातून दोरा काढला, या दुसऱ्याही मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढायचा, आणि पुढच्याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा. आता इथे परत आपण 2 लाल मोती घेणार आहोत. 2 लाल मोती घेतले, या मोत्यातून काढला दोरा, या पुढच्याही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि आता आपण 3 लाल मोती घेणार आहोत. 3 लाल मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार. आणि आता जो आहे इकडचा भाग, आता जसा एक पाहू शकता हा भाग पूर्ण झाला आहे, हा भाग अर्धा आहे, तर अर्धा भाग इकडचा करायचा आहे. तर आपल्याला दोरा जो आहे तो इकडून असा इथून इथे या सगळ्या मोत्यातून काढून इथपर्यंत यायचं आहे. इथून केला सुरू, आणि इथे काढला, या सगळ्या मोत्यातून आपल्याला दोरा काढून पुढे जायचं आहे. सगळ्या हिरव्या मोत्यातून, लाल मोत्यातून, हिरव्या मोत्यातून. आणि आता आपण पुन्हा हा जो हिरवा मोती आहे, हा हिरवा मोती याच्यातून दोरा काढला, आणि याही मोत्यातून दोरा काढून घ्या. आणि पुन्हा आपण 2 हिरवे मोती घेणार आहोत. 2 हिरवे मोती घेतले, आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून, या 2 मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर हा जो हिरवा मोती आहे त्याच्यातून दोरा काढला, या पिवळ्या मोत्यातून दोरा काढला. आणि आता आपण इथे एक लाल मोती आणि एक हिरवा मोती घेणार आहोत. एक लाल मोती, एक हिरवा मोती घेतलाय, या मोत्यातूनच आपण दोरा
हिरव्या मोत्यातून दोरा काढला पहिले. त्यानंतर हा जो आहे या पिवळ्या मोत्यातून काढला. त्यानंतर या पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा आणि या हिरव्या मोत्यातून पिवळ्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा. आणि त्यानंतर आता इथे आपल्याला 2 लाल मोती घ्यायचे. 2 लाल मोती घेतले. या मोत्यातून दोरा या पिवळ्या मोत्यातून काढून घेतलेला आहे. त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर आता इथे आपण 3 लाल मोती घ्यायचे. 3 लाल मोती घेतले आणि या मोत्यातून दोरा काढून घेतला. त्यानंतर हा जो आहे हे 2 लाल मोती जे आहेत, हा पहिल्या मधून दोरा काढला, या दुसऱ्या मधूनही काढून घेऊ आपण. आता तिथे आपण 2 लाल मोती घ्यायचे. या मोत्यातून दोरा काढायचा आणि याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा. त्यानंतर आता पुढे परत या हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा आणि याही हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा. 2 हिरव्या मोती घेतलेले आहे. या हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा, पुढच्या हिरव्या मोत्यातूनही दोरा काढायचा आणि या मोत्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा. आणि आता इथे परत आपण 3 हिरवे मोती घेणार आहोत. 3 हिरवे मोती घेतले. या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून या आणि या चारही मोत्यातून आपल्याला, तर पहिले याच्यातून काढला आणि आता हे 2 मोती आहेत हिरवे, त्याच्यातून आपण दोरा काढून घेऊ. या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढला, या मोत्यातून आणि याही मोत्यातून काढून. आणि आता आपण इथे परत 2 हिरवे मोती घेणार आहोत. 2 हिरवे मोती घेतले आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोरा काढून घेतला. त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आणि पुढच्या या हिरव्या मोत्यातून. आणि आता इथे एक लाल मोती आणि एक हिरवा मोती घ्यायचा आहे. एक लाल मोती एक हिरवा मोती घेतला आहे. या मोत्यातूनच आपण दोरा, या मोत्यातून दोरा काढला, या लाल मोत्यातूनही दोरा काढून घेऊ. त्यानंतर याही मोत्यातून दोरा आपण काढून घ्यायचा आहे, पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे. आणि आता आपण 2 लाल मोती घ्यायचे आहे. 2 लाल मोती घेतले. या मोत्यातून दोरा काढला, याही मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर हा जो मोती आहे याच्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे. या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे. आणि त्यानंतर आता 3 लाल मोती घ्यायचे आहे. 3 लाल मोती घेतले. या लाल मोत्यातूनच दोरा काढला, त्यानंतर याही मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून. आणि परत इथे 2 लाल मोती घ्यायचे. 2 लाल मोती घेतले. या मोत्यातून दोरा काढायचा, लाल मोत्यातून, आणि हा पुढचा जो लाल मोती त्याच्यातूनही दोरा काढायचा. त्यानंतर पुढचे 2 हिरवे मोती आहेत त्याच्यातून दोरा काढायचा आणि 2 हिरवे मोती घ्यायचे. आणि परत हे जे 2 हिरवे मोती आहे त्याच्यातूनच दोरा आपल्याला काढून घ्यायचे.
आणि हा जो हिरवा मोती आहे त्याच्यातून दोरा काढायचा आहे. आणि आता आपण 3 हिरवे मोती घेणार आहोत. 3 हिरवे मोती घेतले. या हिरव्या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेतला. आणि आता हा जो मोती आहे याच्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि आता परत हा जो आहे एक हिरवा मोती त्याच्यातून दोरा काढला. आणि हे जे सगळे मोती आहे 3 आणि 4 7 आणि हे 2 9 मोत्यातून दोरा काढ. जसं आपण पहिले केलं होतं तसं लक्षात येईल तुमच्या. तर 9 मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. आपण दोरा जो आहे इथून घेऊन असा करून इथे काढलेला आहे. आता हे लक्षात आलं असेल की हे जसं दिसतात तुम्हाला हे 2 तयार झालेले आहे. याच्यातला हा अर्धा तयार झाला आहे. आणि आता जे आहे ते बाकीचे तयार करायचे आपल्याला. तर आता इथे हे करताना परत आपल्याला लाल मोती घ्यायचे. आणि दोरा जो आहे दोरा या मोत्यातून काढला, या आणि पुढच्या याही मोत्यातून काढून घेतला. त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढून घेतला. आता एक हिरवा मोती आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. आणि या लाल मोत्यातून आणि पुढच्या पिवळ्या मोत्यातून, त्यानंतर या पिवळ्या मोत्यातून आणि या पिवळ्या मोत्यातून, त्यानंतर 2 हिरवे मोती घ्यायचे. आता आपल्याला कसं आहे की इथे जे आहे हिरवं जे आहे इथून इथपर्यंत आहे. तर आता आपल्याला मोती घेत घेत इथपर्यंत जायचं आहे. तर हे एक स्टेप सांगेल, बाकी मग तुम्हाला येऊन जाईल. तर 2 हिरवे मोती घेतले, या पिवळ्या मोत्यातून दोरा काढला, याही पिवळ्या मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर हा जो पिवळा मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढला, या लाल मोत्यातूनही दोरा काढला. परत इथे आपण 2 हिरवे मोती घेणार आहोत. 2 हिरवे मोती घेतले या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून. परत आता या लाल मोत्यातून पुढच्या लाल मोती, दोन्ही लाल मोत्यातून दोरा काढला. आणि परत आता आपण 2 हिरवे मोती घेतले या मोत्यातून आणि याही मोत्यातून, त्यानंतर याही मोत्यातून आणि 3 हिरवे मोती घेणार आहोत. तीन हिरवे मोती घेतले, या हिरव्या मोत्यातूनच दोरा काढला. हे जे 1 2 या 2 हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि परत आता 2 हिरवे मोती घ्यायचे, इथून पुढे जायचं. 2 हिरवे मोती घ्यायचे, पुढे जायचं. 2 हिरवे मोती घ्यायचे इथे. त्यानंतर परत इथे आल्यावर परत 2 लाल मोती घ्यायचं आणि इथून आपल्या इथे बाहेर इथून दोरा काढायचा आहे. इतकं करा, त्यानंतर पुढचं पाहू. आता दोरा आपण या मोत्यातून काढला आहे. 3 लाल मोती घेतले आणि याच मोत्यातून दोरा आपण काढून घेणार. त्यानंतर या मोत्यातून, या पुढच्या मोत्यातून आणि हे जे 2 पुढचे मोती आहेत लाल मोती त्याच्यातून दोरा आपण काढून घ्यायचा आहे. आणि इथे आता परत आपण 2 मोती घेणार आहोत आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि याही पुढच्या मोत्यातून आणि याही मोत्यातून. आता याच टाईपमध्ये आपल्याला परत हे जसे आहे
इथे एक हिरवा, इथे लाल. परत इथून दोरा काढायचा, पुढे जायचं, 2 हिरवे, इथून 2 पुढे, 2 हिरवे घ्यायचे, इथून पुढे, असं करत करत तुम्ही इथपर्यंत या. आता या मोत्यातून दोरा काढलेला आहे, 3 हिरवे मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. आता याच्यानंतर परत आपण दोरा इथे घेऊन जायचा, 2 हिरवे मोती घ्यायचे, दोरा इथे घेऊन जायचा, 2 हिरवे मोती, इथून असं करत करत इथपर्यंत या. या मोत्यातून दोरा काढून घेतला आपण आणि आता आपण इथे 3 मोती घेणार आहोत. 3 मोती घेतले. या मोत्यातूनच आपण दोरा, लाल मोत्यातून दोरा काढून घेतला. त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या या मोत्यातून, त्यानंतर या मोत्यातून आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे. अशा रीतीने आपलं हे जे आतलं डिझाईन आहे, हे डिझाईन आता पूर्ण झालेलं आहे. आता दोरा आपण 1, 2 आणि 3 या मोत्यातून काढलेला आहे. आता आपल्याला पांढरी बॉर्डर करायची आहे, अशी पांढऱ्या मोत्यांची. तर ते एकदा सांगितलं की ते तुम्हाला येऊनच जाईल. तर आता परत आता इथे आपण 2 पांढरे मोती घ्यायचे. 2 पांढरे मोती घेतले. या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून. त्याचप्रमाणे पुढचे जे 2 मोती आहेत, एक लाल आणि दुसरा हिरवा, इथूनही आपण दोरा काढून घेतला. आता या टाईपमध्येच थ्रूआउट करायचं आहे आपल्याला. परत पांढरे मोती घेतले. या लाल मोत्यातून, हिरव्या मोत्यातून, नंतर परत पुढचे या हिरव्या मोत्यातून आणि या हिरव्या मोत्यातून. एक मी तुम्हाला इथून इथपर्यंत करून दाखवणार आहे, बाकीचे तुम्हाला करता येते. त्यानंतर आता इथे 2 पांढरे मोती घेतले. त्यानंतर या मोत्यातून आणि या मोत्यातून, परत पुढच्या हिरव्या मोत्यातून, त्याच्या पुढच्या हिरव्या मोत्यातून, परत 2 पांढरे मोती, त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आणि या हिरव्या मोत्यातून, या हिरव्या मोत्यातून परत. आता थ्रूआउट असंच आपली बॉर्डर करायची आहे, तर या टाईपमध्येच करायचं आहे. परत आता 2 पांढरे मोती घ्यायचे. 2 पांढरे मोती घेतले. या मोत्यातून आणि या हिरव्या मोत्यातून, त्यानंतर परत या मोत्यातून आणि परत आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून. तर आपण कसं सुरुवात केली ह्या बॉर्डर करायला, की इथून दोरा काढला होता, 3 मोती घेतले, असं करत करत आपण इथपर्यंत आलो. आता हे जे आहे असंच आपल्याला परत 2 मोती घ्यायचे, पांढरे मोती, पुढे जायचं, पांढरे मोती घ्यायचे, असं करत करत आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. जसं याला आलो, इथे जे आपण केलं आहे तसंच इथे 3 मोती येतील. मग पुढे जायचं, 2 मोती घेऊन जायचे, 3 मोती, आणि इथे सगळ्यात शेवटी 3 मोती येतील. तर तुम्ही हे पूर्ण करा. अशा रीतीने आपला एक राऊंड कंप्लीट झाला आहे. आणि हा दुसरा सुद्धा करायचा आहे. तर दुसरा करताना सुद्धा आता परत इथे 1, 2, 3 तिसऱ्या मोत्यातून दोरा काढला आणि परत इथे आपण 2
पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले. या मोत्यातूनच दोरा काढणार आहे. त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून, पुढचे 2 मोती जे आहे त्या 2 मोत्यातून दोरा काढणार आपण. आणि इथे परत आपण 2 पांढरे मोती. आता हा राऊंड जसा केला आपण, जसं 2 मोती घेतले, 2 पांढरे घेतले, इथून पुढे गेले, 2 पांढरे घेतले, इथे 2 पांढरे घेतले, इथून पुढे गेलो, इथून 2 पांढरे घेतले. आणि इथे जेव्हा आपण येऊ ना, इथे आपल्याला इथे जे येऊ, हे सगळे 2-2 इथपर्यंत झाले. इथे आल्यावर परत आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे, इथून परत जायचं आणि असं करून आता हे या इथपर्यंत पूर्ण करायचं आहे. आता सगळ्यात शेवटी 3 मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढलेला आहे. त्यानंतर दोरा या लाल मोत्यातून काढला. आता आपल्याला ओवून घ्यायचं आहे. ओवून घ्यायचं आहे आणि हे क्लोज करायचं आहे. आणि इथे कसं आहे की इथे गाठ नाही बांधणार. इथे आपण जे आहे एक 4-5 राऊंड इथे फिरवून देणार आहे आणि त्याच्यात मोती निघणार सुद्धा नाही. मोती व्यवस्थित बसणार आहे. अशा रीतीने आपलं ही कलाकृती पूर्ण झालेली आहे. आता काही लोकांना प्रश्न पडेल की आम्हाला मोठी चटई बनवायची, तर ते कसं करायचं. तशी एक मोठी चटई आहे. हा जो आहे 16 मणी आहे आणि हे आहे 36 मणी आहे त्याच्यात. तर हे कसं करायचं, तर या टाईपमध्येच हा जो आहे स्क्वेअर, हा या टाईपमध्येच मोठा करायचा आणि ज्या पद्धतीत ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत ते आपल्याला करायचे आहे. जर तुम्हाला ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.